येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो. जगद्गुरु तुकोबराय तुमच्या पायाला लागून सांगत होते. मग या ठिकाणी पुढे जो आहे त्याने जर पाठीमागच्याला सांगितलं की बाबा पुढे येऊ नको, पुढे खड्डा आहे, तू पाठीमागच थांबलं पाहिजे, तर आपण ऐकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुणीतरी आदर्श पुरुष असला पाहिजे आणि कुणाचं तरी ऐकलं पाहिजे. आदर्श पुरुष जोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचं कल्याण अजिबात होणार नाही. असं आहे. आदर्श पुरुषाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुमच्या जीवनाला गतीही असावी आणि तुमच्या जीवनाला दिशाही असावी. परमार्थ मार्गामध्ये आपण जेव्हा याल तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्याला गतीही असावी, त्या गतीला योग्य दिशाही असावी. पहा, नाहीतर तुमच्या आयुष्याला गतीही नसेल आणि दिशाही नसेल योग्य, तर त्या ठिकाणी त्या समीकरणातून जे उत्तर येतं त्याचं नाव आहे अधोगती. आणि ज्याच्या जीवनाला गतीही आहे आणि ज्याच्या जीवनाला योग्य दिशाही आहे आणि योग्य सत्पुरुषाच्या पाठीमागे एखादा आहे, त्या समीकरणातून येणारं जे उत्तर आहे तर त्याचं उत्तर आहे प्रगती. या ठिकाणी भगवान परमात्मा तुम्हाला नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण विश्वाचा इतिहास बघा, कुणाच्या तरी आयुष्यामध्ये कुणीतरी योग्य पुरुष असल्याशिवाय त्या ठिकाणी त्याच्या जीवनाची सार्थकता अजिबात नसते. एकदा ओबामाला विचारलं तुमच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आदर्श पुरुष कोण आहे, तर ओबामाने सांगितलं हनुमंतराय माझ्या आयुष्यामध्ये आदर्श पुरुष आहे. कुणीही असू द्या. या ठिकाणी रामकृष्ण परमहंस यांच्या स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये जर रामकृष्ण परमहंस जर आले नसते तर या ठिकाणी त्यांच्या जीवनाची प्रगती अजिबात झालेली नसती.